अग चिमणी माझी उडून गेली तसंच आज 100 रुपये बक्षीस आमच्या माता मुली दिलेले आम्हाला तसं त्यांचं सांगणं आहे. आता लेकीचं गायलं थोडं जावायचं बी होऊ द्या, जावायचं होऊ द्या. जावाय बी काय करामत नाही. 23वा शेर आहे. शेर कसा आहे ती बी सांगतो. अगोदर लेकीचं सांगतो, परत जावायचं सांगतो. आम्ही लग्न केलं. लग्न झाल्यानंतर मुंबईला गेलो, मुंबईवरनं फिरून आलो. पाहिजे ते हाऊस पुरवली, पाहिजे तर लाड पुरवला. लाड कसा आमच्या उलटा आला ते सांगतो. हा कसा हा उलटा आला ते सांगतो. आग बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग. ए बाळा, ए बाळा, अरे बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग. आहे का मोबाईल तुला? मोबाईल आला भलता चला रे मी केला गेला. सर्वात आधी बायाला खोड एक लय मोठी आहे. काम करायच्या आधीवर रोज तोंडात मिस्त्री धरती. बर, एक नंबर. रोज तोंडात मिस्त्री धरती आणि तसा तसा रोज तोंड हात मिस्त्री धरती आणि तसा तसा स्वयंपाक करती. एका एका शब्दाला झुरती. खरं का नाही? एका एका शब्दाला झुरती. पैशा पुरतो फुड फुड करती. त्यांचा सुद्धा आभार आहे. 100 रुपयाचं बक्षीस दिलं त्यांना मिस्त्रीचं पटलेलं आहे. अजून त्यांची करामत मूर्ती सांगणार आहे. त्यांच्या तोंडाला आहे इकडे वर वापायला झाडा की जरा थोडासा खिसा. माग 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 सरकून बसा त्यात. त्यांच्याकडे बी येणार आहे मी. थांब मामाने लगेच मामीकडेच बघितलं. हो गुलाब तिकडे 100 रुपये निघले. बाबाला बोलू बाबा हो काय म्हणते मामा या. का केलं घ्यायचं? अग बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग.
आणि भलताचा लाड मी आमच्या बायकोचं सांगतो. सकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक म्हणलं तर बायांचा 8-8:30 वाजता होतो, पण आमच्या घरचा स्वयंपाक 5:30-6 होतो. कशासाठी होतं ती बी सांगतो तुम्हाला. अगं बाळू मामा भैरव झालं कती जात जीव लागला. ही एवढ्या सिरियल झाल्यानंतरच आम्हाला जेवाय मिळायचं. बघा त्यांनी माता माऊलीला अजून 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांनाही पटलं जरा थोडं की सिरियल बघितल्यानंतर काय होतंय त्याचं सांगणं आहे. साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहायची बरं का माता माऊली, साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहायची. आता कसं आहे, पहिल्यांदा नेटची साडी आली ती, परत देवेने आली, परत अक्का साहेब झाल्या. मग करतोय सांगा कसा. साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहायची मन देवेने साडी छेळू नको ग. आमचं बरोबर का म्हणते ते, छेळू नको ग या गरीबाला भेटला चंदन भला ग. अग छेळू नका ग या गरीबाला भेटला चंदन भला ग. अन भलतच लढ मी केला ग लढा. लाड मी असा लाड केल्यामुळं नवरदेव घायला आलेला असतो. कथा हवस पुरवण पुरवण परत यायला लागलं. मग शेवटची पाळी काय येते, नवऱ्यावर शेवटची पाळी काय येते.
अशी ती पाय नवरा घरी आला, बायकोला बोलाला, काय 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 केलं जेवायला, वाटती का जेवायला. मग ती बायको बी काय म्हणती, बाप माझा आला, मटण केलं होतं खायला, मटण खाऊन रस्सा ठेवला ग तुम्हाला. मग त्याची गौरला सटकली, डोक्यात ना ग उटकली. बायकोला धुवून आता का म्हणते करे केले, आणि मिले 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 मिले. असं बायकोचं कीर्तन ऐकून नवऱ्याने लेबर धुतली तिला, आणि धुतल्यानंतर सासऱ्याला तरी राग कसा गायतो, आणि सासरा जावायचं गुणगान कसं गातो. अग लेख माझी गरीब गाई, माशावानी लागली गळाला. कसा जावाय त्याला पाहिलेला असतो, खर्च पाणी काय मुलगा झालेला असतो त्याला, आणि वरण ह्याचाही ताप मांडल्यानंतर काय म्हणतो सासरा, लेख माझी गरीब गाई, माशावानी लागली गळाला. जावाई दारुडा मिला. जावाई दारुडा सासरा म्हणाला काय म्हणतो, असा कसा मयूरनी लावला त्याला नाद. कुठे मयूर, मयूर बसला आतमध्ये जाऊन. झोपला काय, नाही ना, हाय हाय मयूर आहे. असा कसा मयूरनी लावला त्याला नाद, दारात थांबता येईना पेलाड मा. जावाई दारुडा सासऱ्याला सांगितलं जावायचं गुणगान, पण जावाय बी काय कमी नव्हता. म्हणतात ना शेराला सव्वा शेर असतो, तसा जा सासरा जावाय बी होता. जावाय तरी गुणगान कसं गातोय सासूच.
सासऱ्याला काड्या घालणारे म्हणले तर सासूच असते. मग तू सासूचं गुणगान कसं गाते? आगा गय सकू घाबरू नको पोलीस गिर्यात मिरवली, आग तुळजापुरात तुझ्याही माझी सासू हरवली. सासून काहीतरी कुडबुड केलेली असती, त्यामुळे जावा काय म्हणतो बायकोला तरी काय म्हणतो सासू जावाय ऐकू काय? तुझ्याही दिसते अंगाला झाड, गाण्याचं तिला ग भलतच याड. आई गांबा तुझी ग परडी पोलीस गिर्यात मिरवली, मला तुळजापुरात तुझ्याही माझी सासू हरवली. सासूच झालं पण सासऱ्याचं बी गुणगान कसं गातोय? तुझ्या बापाला नाही मया, काय म्हणतोय? तुझ्या बापाला नाही मया, सदाच लागती या ढोसाया. तुळजापुरात तुझ्याही माझी तुळजापुरात म्हणतो सासू असं पण मला गायलं. पण आईच्या माघारी बरं का महिला मंडळ तिकडे लक्ष द्या. तुमचा बरं का तुमचं बोलणं रोजच चालणार आहे, आम्ही रोज नाही बोलायचं. त्यामुळं आईच्या माघारी जर नवऱ्या कोण प्रेम करणार असते तरी बायकोच असते. तर बायको तरी नवऱ्यात कशी घेऊन गाणं गाते ते ऐका. ते ऐकणारच नाही तुला. आयो पणात मला यावे मरण, बरं का महिला मंडळ. आयो पणात मला यावे मरण, किती ग होईल ग नशीब माझं महान, सुखी ठेव ग लखाबाई कुंकाचले
सुखी ठेव ग लखबाई काय म्हणते आयोपणात मला यावे मरण किती ग होईल माझं नशीब मान सुखी ठेव ग माझ्या कुंकाचं लेणं म्हणतो देवाला 2 गाठ बांधून पाठवलेले देखण्या नवरीला काय देखणा नवरा मिळत नाही बरं का आपा देखण्या नवरीला काय देखणी नवरी मिळत नाही म्हणून देवाला छापा काटा करून साठवायला आहे बघा तर सांगणं कसं आहे सांगायचं करतो नकटा वागता जरी बर का हो नकटा वागता जरी असला जरी थोर नकटा वागता जरी असला जरी थोर तोच माझी मला गुढावा सुखी ठेव ग लखाबाई तू काय सांगते सुखी ठेव ग माझ्या कुंकाचं लेणं बर का मंडळी आहे का थोड्या वेळ मीच पण करणार आहे काय चौपायचं तेवढं चौपायचं आयोपणा तर मला यावे मरण किती ग होईल माझं नशीब मान आणि नवऱ्याच्या आधी मला यावे मरण तर आमच्या इथली बाय काय म्हणते माहिती लय नवऱ्याला ताप दिलेला असतो 10 पिऊन यायचं तिला हलमार करायची मग ती बाय तरी काय म्हणते आमची इथली आकृची बरं का ना ते इथलं माणसाला सकाळचा मुर्दा कसा येतो पिऊन सकाळचा मुर्दा कसा येतो पिऊन हलतो मला कसा ढिंजाचे प्रिय धरून कसा ग मेला मुर्दा जाईना तोंड वासून दारुडा जरी असला तर ती शेवट नवराच आहे म्हणून सांगितलं करतो काय आयोपणा तुम्हाला यावी मरण किती ग होईल माझं नशीब मान सुखी ठेव ग लखाबाई कुंकाचं लेणं
अग नाव तुझं घेऊन गेली कोरड होटला, नाव तुझं घेऊन पडली कोरड होटला, कोरड होटला. हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला. अग मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा. आणि दिवट्या माझा दादा तुझी सुरत माकडा. माग मुंगस पोचा हा दिवट्या बसला टिकून काय बसत नाही पावसाचा उभा धरला काय अहो ती मगाशी चिरमळ आलती का बसला कसा खेडेगावचा चांबार बसला तुला काय माझ्याच करतील आणि टोपी कशी घातली आहे? बरबटाला आळे केले म्हणे पोरगा हागलं ग हागलं. हसलं म्हणायचं अगं हसतय कसं हंडकळल्या म्हणे काय बोलतो बाई? मग काय तर आय बाईनं सकाळपासून फोन केलता का बा काय राहिले कडाकणी करायचे राहिले. आता कडाकणी केली सुगरणीनं माय काय हातात आणि वाघोबा हा, कडाकणी कशी बांधली दिवट्याला फाशी दिली म्हणे काय बोलत वाघोबा का बा आणि त्या कडकण्याला आई बाईने चिमट कसं घेतले ते दिवट्याच्या डोंगराला घेतल्या म्हणे ऐकू वाघोबा काय बोलता हो का बा त्यासाठी बघा मग ड्युटीवाले बसत नाही अहो ते आमचं पोच जाव आहे पाच जावाय म्हणायचं हा ड्युटी आमचा भार अंडी घालतोय आठ सगळे अंडी एकट्याने खाली एकच पिलू राहिलं नाही वरती व्हायचं तेवढं पिलू काढलं कडे बाकी सगळे खाऊन टाकले म्हणजे आमच्या लग्नातलं काढलं 12 वाजले की अंडा पोळी चालत होतं चौकात येताना बघितलं काय चालली तर अंडा पोळी चालली वाघोबा का बा पोरग छोटच आहे ए स्वभावाने छंद आहे म्हणा अहो नातं पुतायचं आमचं तर नातू बोटो म्हणतो का नातू पुतो म्हणताय हो नातं होतं आज आमच्या ठिकाणी अंड वाटेकडे ए अंग वाटत हो अंग वाटेकडे हा आता बैठक जायची बाहेर सर इलेक्ट्रिक
त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमते, सर्व संपुनी भक्त राहते आई तुझे गणाते, आई तुझे गणाते. बरं आहे का माझ्याजवळ? की होईल माझ्या बाळाची आई वाट वळते, खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ऐका, खरी आईची माया ज्याला आई त्यालाच नाही कळते. गुंडा हो या मवाली अपने असल में छुपा लेती है, गुंडा हो या मवाली अपने असल में छुपा लेती है. हो तो ये तयावत मातुमा होती है, मातुमा होती है. म्हणून चुकलं तुझं बाळाई रड तुझाई धाई ग, रड तुझाई दाई ग. ये न माझी आई ग, ये न माझी देवाच्या घोड्याचं जाऊन बरे. सरली प्रीता सरली नाते, खेळाचा संपला सारा, अहो खेळ संपला सारा, पकडा तू पान सुटला राम